रहेगा। काय म्हणतात? हो एकदम मजेत. घराकडे मस्त मजेत चालला. होय होय सांगतोय. केसर बादाम कोल्ड कॉफी है, टेस्ट कीजिए। बस 1 गिलास दूध लेंगे, 2 चम्मच पाउडर डालेंगे, शेक कर दीजिए, रेडी है। नहीं डालना बनेगा सर। कसं आहे? कोल्ड कॉफी भी टेस्ट करेंगे। कुठला फ्लेवर आहे? कोल्ड कॉफी। कोल्ड कॉफी 100 का सर वो लेंगे तो फ्री आएगा, 200 में 3 आएंगे। ये वाला नहीं है। कौन सा फ्लेवर है? देखिए फ्लेवर में मैंगो है, स्ट्रॉबेरी है, ये कुल्फी है, ये केसर बादाम है, ये ठंडाई है, ये कोल्ड कॉफी है, ये बटर स्कॉच है और ये चॉकलेट है सर। 8 फ्लेवर है टोटल। क्या प्राइस है इनका? एक 100 में आएगा सर, 2 लेंगे तो उस पर 1 फ्री आएगा, 200 में 3 आएंगे, 500 में पूरे 8 आ जाएंगे सर। 500 में पूरे 8। एक साल तक खराब नहीं होगा ये, और एक डब्बे में 20 गिलास बनेंगे सर। तुम्हाला कोणाला शेक्स पाहिजे तर तुम्ही शेक घेऊ शकता तिकडे। ये चॉकलेट फ्लेवर है, मिल्क शेक थंडाईचा आहे। कोकण महोत्सवात आलोय आपण आता, डोंबिवलीमध्ये लागलाय। या सगळ्यांनी एकदा प्लीज बघा परत एकदा। मग तुला अजून काय मोठा पूर्ण हे देणार का तो? इकडे मी मुखवासची दुकान आहेत सगळी। वेगवेगळ्या प्रकारची लोणची भेटतील तुम्हाला। राजस्थानी पिकल्स होममेड भेटेल। आयुर्वेदिक सगळं तुम्हाला भेटून जाईल इकडे। योगायोग जंगल मेडिसिन, स्टेशनरीचे सामान पण आहेत। इकडे ॲनिमी लव्हर्ससाठी किचन्स आहेत।
CST चला 50 रुपये. विचार ना तो वरचा कितीला विचार ना. स्पायडीचा. स्पायडी हा. CST वगैरे कुठे ना काय घ्यायचं तुला. बघूया कैरी काय रामफल क्या खावट. नवीन नवीन आयटम येत आहेत मार्केटमध्ये. जुना पण असेल. हा खेळायचं तर खेळा. हेलिकॉप्टर मिलेगा. हेलिकॉप्टर गॅस क्या चाहिए सगळं भेटून जाईल. ड्रोन पण आहे. ड्रोन काय चाटायचं आहे. हे एक्सपायर झालेले पार्लेचे आहे. तुमच्या मुलांसाठी इकडे जन्नत आहे. जत्रा लागली 8 डिसेंबर पर्यंत आहे जत्रा. तुम्ही आपल्या लहान मुलांसोबत या इकडे. तुमचा खिसा रिकामा होईल इकडे आल्यावर. सांभाळ. माहिती रे. मी विसरलो नाही काही गोष्ट. समजलं. इकडे या जन्नत मध्ये याल तुम्ही एकदम. युनिक पिझ्झा बर्गर. खाऊया का. ओ मोजितो. ये क्या चीज है. मिठाई है जो तुमकी मावा कचौरी जैसी की कचौड़ी. आलू प्याज का कचौरी है. दाल का कचौरी है. राजस्थानी भुट्टा लगा राजस्थानी दही बड़ा चाट है. आलू पनीर टिक्की चाट है. पोटैटो ट्विस्टर सही है.
ताई नाव काय आपलं? तुमचे हॉटेल कोकण किनारची स्पेशल डिश काय? आणि पांढरा रस्सा. तर मित्रांनो, या सगळेजण जत्रेमध्ये हॉटेल कोकण किनारा याचा पांढरा रस्सा, किमा पाव, कलेजी जेवला. काल गर्दी खूप होती, ट्रॅफिक होती पूर्ण तिथपर्यंत. आगरी कोळी चिकन बेटा सुरमई काय आहे भाई? चिकन तुला हॉटेलमध्ये बसलाय, मटन मसाला आहे, तू वेटरचं काम करतो. आपल्याकडे चिकन थाली आहे, आपल्याकडे चिकन तो मोठे आहे, पांढरा रस्सा सोबत दिला जातो कॉम्प्लिमेंटरी. पांढरा रस्सा नाही, ती सोलकडी आहे. सॉरी सोलकडी आहे ती. म्हणून बोलतो झाल्या. बघा, येणार तर सर्व ट्राय करा. या यार, इकडे आल्यावर कन्फ्युज व्हायला होतं, काय खाऊ काय नको. कोळंबी फ्राय नक्की खावा. हे बघा, इथे सर्व पदार्थ नाव आहे. हे आमच्या कोकणी लोकांचं म्हणजे याच्यात प्राण बसतो. सोलकडी, मटन रस्सा, चिकन रस्सा, कोलंबी मसाला, माझ्या आयुष्याचे फाडून चिंदड्या कर. कोलंबी फ्राय, पापलेट, बांगडा, आगरी कट्टा. दाबेली बनते इकडे. कैसा है कुल्फी आपका? रबड़ी मलाई मावा कुल्फी है, जो नहीं खाएगा वो घर जाके पछताएगा. पहले इस्तेमाल कीजिए फिर विश्वास कीजिए. माल है पेवर भाभी खाए चाहे देवर अंकल खाए चाहे आंटी, माल की फुल गारंटी. आइए कुल्फे मावा कुल्फी, रबड़ी मलाई मावा कुल्फी है, जो नहीं खाएगा वो घर जाके पछताएगा. कुल्फे मग तुम्ही जत्रेमध्ये आलाय, काय ट्राय केलं तुम्ही आल्यावर? काय नाही, लहान मुलींच्या कानातले वगैरे. काय खाल्लं तिकडचं स्पेशल? स्पेशल आहे चांगली, तर छोट्या मुलींची एन्जॉय करायला फिरायला मस्त. मटकी भेळ पण भेटेल तुम्हाला. पुणेरी एकदम अस्सल झणझणीत मटकी भेळ. कर्जतचा स्पेशल वडापाव. कर्जतचा स्पेशल वडापाव तुम्हाला ते भेटू शकतो, एकदा खाऊन बघा.
दुधाचा खरवस भेटेल. एकच जोरदार टाळ्या लाडक्या कलाकारांसाठी बाहेरचा जबरदस्त सुंदरचा दिखावा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी आपण बघतोय. महाराष्ट्रभर नावाजलेले कलाकार तुमच्या भेटीसाठी इथे आलेले आहेत. आपण बघतोय डोंबिवली एक कलाकृती म्हणून ओळखली जाते आणि या डोंबिवलीमध्ये आम्हाला आमचे कलाकार करण्याची जी अनुमती दिलेली आहे. पान स्टॉल पण इकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पानं भेटतील खायला. कार्यक्रमामध्ये पुण्याच्या पुढे वळतो या महाराज सुंदर दिखाव्यामध्ये महागाई पान, पुढचं गाणं बनारस पान, भारताचं स्पेशल पान आहे, चॉकलेट पान. आणि तेवढाच असा सुंदर असा कलाकार ज्या कलाकारांनी अक्षरशः महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनाला हात इकडे घातला. बुक स्टॉल पण आहे छोटा. महाराष्ट्रावर ज्या कलाकाराचा नावाचा गौरव, ज्या कलाकाराचा नावाचा गौरव आहे असा कलाकार आपली कलाकृती कोकण महोत्सव. खास तुमच्यासाठी तुमच्या समोर येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे नाव गाजतंय वाजतंय आज टेलिव्हिजनवर टीव्हीवरती वेगवेगळ्या रिएलिटी शोजमध्ये जे नाव गाजतंय वाजतंय नावाजतंय असा हा कलाकार म्हणजेच आमचा लाडका प्रसाद खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पुढचं एक गाणं, ज्या गाण्याने महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणला, ज्या गाण्याने महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं असं हे गाणं खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनाला काळजाला हात घालण्यासाठी हा कलाकार कुठेही